बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली। राज्यामध्ये पालकमंत्री पदाचं वाटप तर झालं, मात्र अनेक जिल्ह्यातील नेत्यांमध्ये वादाचे सूर उमटू लागलेत। यामध्ये प्रामुख्याने रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। यावरून महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे। रायगडचं पालकमंत्री पद आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी मागणी करत भरत गोगावले हे सध्या अडून बसलेत, तर नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे दादा भुसे यांनी दावा केलाय। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक करून यावर एक तोडगा काढणार आहेत। आता फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करणार याकडे सध्या लक्ष लागलंय। दरम्यान या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। दोन जिल्हे जर सोडले तर बाकी ठिकाणी पालकमंत्री जाहीर झालेले आहेत। तिथं अधिकृत पालकमंत्र्यांनी फ्लॅग होस्टिंग केलेलं आहे। दोन जिल्ह्यांमध्ये फक्त जी काय तू मैमाई चालू आहे या संदर्भात घेतील ना। काल कोस्टल हायवेचं उद्घाटन करत असताना तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच गाडीमध्ये होते। त्यावेळी कदाचित चर्चा झाली असेल, त्याच्यानंतर चर्चा झाली असेल किंवा चर्चा होणार असेल, ते दोघं चर्चा करतील, दादांसमवेत बोलतील आणि निर्णय घेतील ना। दरम्यान याच विधानावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तीन विचार ऐकाने आहे त्यांना मला माहिती नाही, कारण हे सगळं जोडाजोडीचं सरकार आहे। हे काही विचाराचं सरकार नाही आहे। हे सरकार सत्तेसाठी स्थापन झालेलं सरकार आहे। अजितदादाचे वेगळे विचार, यांचे कोणते विचार, भाजपचे कोणते विचार, आणि असं विचार असताना वाटाघाटी करताना मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका, या भूमिकेतून सगळं शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या गटाला वागणूक दिलेली आहे। आता भाजपच्या मागे तुम्हाला या सगळ्या गोष्टी, तुम्ही गद्दारी केली तर तुम्हाला सहन करावं लागेल। तुम्हाला सगळ्याच गोष्टी कशा मिळणार? मंत्री व्हायचं, चांगल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचं, हे कसं होईल? तुम्हाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल। पालकमंत्री मी व्हावं म्हणून आचरटपणामुळे, हावरटपणामुळे अनेक मंत्रीपद मिळाल्यानंतर आग्रह धरताय। काय गरज आहे? तुम्हाला मंत्रिपद मिळालं ना, पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद व्हावं ही अपेक्षा काय आहे? आणि यामुळे एक हाचरटपणा याच्या माध्यमातून दिसतोय, हा हावरटपणा आहे मंत्र्यांचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।